शुभेच्छा। आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी माहिती सांगणार आहे। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर झाला। शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव छत्रपती शिवाजीराजे भोसले होते। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते। त्यांचे लहानपणाचे स्वप्न म्हणजे स्वराज्य स्थापित करणे। त्यांच्यासाठी स्वराज्य स्थापित करणे एवढे सोपे नाही हे त्यांना माहिती होते, कारण त्यांचे वडील राजा नव्हते तरीही ते स्वतःच्या हिमतीवर राजा झाले। पण त्यांना एवढे माहिती होते की आपल्या प्रत्येक पायरीवर संकट आहे। मी त्यांचा एक प्रसंग तुम्हाला सांगू इच्छिते। अफजल खानाने शिवाजी महाराजांना पत्र लिहिले, आजपासून आपण मित्र आहोत, तुम्ही मला भेटायला या। पण अफजल खानाच्या मनात काही वेगळीच युक्ती सुरू होती, पण त्याला एवढे माहिती नव्हते की शिवाजी महाराजांची कल्पना काय आहे। त्यांना माहिती होते की यात काही गडबड आहे। चिलखत व वाघनखे आपल्या सोबत घातले होते। शिवाजी महाराज अफजल खानाला भेटताच त्याने आपला पिछवा काढला आणि वार केला, पण शिवाजी महाराजांनी आपल्या वाघनखाने अफजल खानाच्या पोटात वार केला आणि आपल्या माव्यांसह सुखरूप बाहेर आले। यात अफजल खानाचा मृत्यू झाला। अफजल खानाला वाटले होते की आता शिवाजी आपल्या जाळ्यात फसला आहे, पण असे नव्हते। शिवाजी महाराज